नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण आयोनिक बॉन्ड बद्दल सर्व गोष्टी बघितल्या की आयोनिक बॉन्ड कशाला म्हणायचं, आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो, द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड, देन सम फिजिकल और केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक बॉन्डच्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या. त्यानंतर लॅटिस एनर्जी की आयोनिक बॉन्ड तयार होताना किती एनर्जी रिलीज होते त्याला आपण लॅटिस एनर्जी ते बघितलं. आणि लास्ट आपण फजान्स रूल बघितला की एखाद्या आयोनिक कंपाऊंड मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर किती असतात हे आपण कशानुसार सांगू शकतो, फजान्स रूलनुसार सांगू शकतो. एवढ्या गोष्टी आपण यामध्ये बघितल्या आतापर्यंत. तर आजच्या लेक्चरला आपल्याला जो सेकंड नंबरचा जो बॉन्डिंग आहे ती कोणती बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्डिंग म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड बद्दल तुम्हाला माहित आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी आज पुन्हा कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो आणि कोव्हॅलेंट बॉन्डच्या काय बघायचं आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे. तर बघा मित्रांनो, तर या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो, द बॉन्ड बिटवीन द टू नॉन मेटल ऍटम, दोन नॉन मेटल ऍटमच्या मध्ये जो बंध तयार होत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड असे म्हणत असतो. जो आयनिक बॉन्ड होता तो आयनिक बॉन्ड एका मेटल आणि दुसरा नॉन मेटल मध्ये होता. जो आयनिक बॉन्ड फॉर्म होतो मेटल आणि नॉन मेटल मध्ये होत असतो. हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड हा नॉन मेटल आणि नॉन मेटल मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. समजा या ठिकाणी काय होतं कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये, द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन or the mutual sharing of the valence electron, शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची काय होत असते, शेअरिंग होत असते. आणि त्यामुळे जो बंध तयार होत असतो त्या बंधाला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणत असतो. त्याला मराठीमध्ये सहसंयुज बंध असे म्हणतात. की असा बंध की तो इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे म्हणजे म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे जो बॉन्ड तयार झाला त्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हटलेलं आहे. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हा नेहमी एक त्या ठिकाणी नॉन मेटल आणि दुसरा पण काय लागतो, नॉन मेटलच लागतो. आणि नॉन मेटल मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हिअर इन बिटवीन द H2, हा जो H2 आहे हायड्रोजनचे दोन ऍटम आहे, यामध्ये जो बंध तयार होतो या ठिकाणी जो बॉन्ड तयार होतो हा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. बिकॉज ऑफ हेअर हायड्रोजन बोथ आर द नॉन मेटल, या ठिकाणी दोन्ही पण सारखेच आहे आणि ते नॉन मेटल आहे. बघा मी काय म्हटलं, द म्युच्युअल शेअरिंग ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1 आहे. आणि ह्या हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती, 1 आहे. 1 आहे म्हणजेच हा सध्याला न्यूट्रल स्टेट मध्ये, म्हणजे त्याच्यावरती कोणताही प्रभार कोणताही चार्जेस नाही, धन प्रभार पण नाही ऋण प्रभार नाही. मग जर एखाद्या ऍटमवरती धन प्रभार किंवा ऋण प्रभार जर नसेल तर जेवढा ऍटॉमिक नंबर असतो तेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात आणि तेवढाच त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. मग या ठिकाणी जो हायड्रोजन आहे या हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि ह्या हायड्रोजनच्या पण शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके, मग या ठिकाणी काय होतं, हायड्रोजनला एक बंध तयार करायचा असतो किंवा त्याचं काय करायचं असतं, त्याला डुप्लेट कम्प्लीट करायचं असतं. काय, डुप्लेट आणि ऑक्टेट. या ठिकाणी आपल्याला दोनच विषय येणार आहेत, ते म्हणजे काय, डुप्लेट आणि ऑक्टेट. डुप्लेट म्हणजे काय, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि ऑक्टेट म्हणजे काय, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. जो हायड्रोजन आणि जो हेलियम आहे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि ऑल अदर एलिमेंट त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये कसे इलेक्ट्रॉन करतात, ते 8 इलेक्ट्रॉन बिहेव करतात फॉर द फॉर्मेशन ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड. तर या ठिकाणी याला काय होतं, या ठिकाणी जो हायड्रोजन आहे हायड्रोजनचा एक ऍटम आणि हा दुसऱ्या हायड्रोजनचा एक ऍटम, या हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. या 1 इलेक्ट्रॉनची काय होती, बॉन्ड फॉर्म होतो. या दोन्ही इलेक्ट्रॉन मुळे काय होते, बंध तयार होतो. आणि हा जो बॉन्ड तयार होतो याला काय म्हणतो आपण, कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतो. आता या ठिकाणी ह्या हायड्रोजनला किती इलेक्ट्रॉन मिळाले, 2 इलेक्ट्रॉन मिळाले. आणि ह्या हायड्रोजन पण किती इलेक्ट्रॉन मिळाले, 2 इलेक्ट्रॉन मिळाले. आणि हे जे आहे या 2 इलेक्ट्रॉन मुळे एक बंध तयार झाला त्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतो. असा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. आणि हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड हा कसा आहे,
single covalent bond. Because of here only one bond which are formed and only one bond we call as a single covalent bond. ओके, काल या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार झाला H2 मध्ये. बघा या ठिकाणी हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, दुसऱ्या हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे. हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन होता आणि हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन होता. त्यांना काय करायचंय स्टॅबिलिटीसाठी, तुम्हाला परत स्टॅबिलिटी विषय आला. स्टॅबिलिटीसाठी कारण कोणती अनस्टेबल ऍटम किंवा कोणती अनस्टेबल वस्तू स्टेबल होण्यासाठी काय करते, त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्म करते. या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन अनस्टेबल होता, या ठिकाणी हायड्रोजनचा पण एक इलेक्ट्रॉन अनस्टेबल होता. मग त्यांनी काय विचार केला की तुझा एक इलेक्ट्रॉन माझा एक इलेक्ट्रॉन आपण दोघांनी मिळून काय करू, एक बंध तयार करू. त्या बंधाला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असं नाव देऊ आणि आपण काय करू स्टॅबिलिटी प्राप्त करू, म्हणजे आपल्याला कोणी ओढून घेणार नाही. आता फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजन एक आहे, हा सिंगल आहे, याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, याला कोणी येणं घेऊन जाईल. ओके, हा अनस्टेबल आहे. ओके, परंतु आता त्यांनी काय केलं, त्याच्याच हायड्रोजन सोबत काय केला, एक इलेक्ट्रॉन घेतला, त्याचा एक इलेक्ट्रॉन आणि याचा इलेक्ट्रॉन दोघांमुळे एक बंध तयार झाला. याला काय म्हणलं, कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणलं. तर बघा याच्या शेवटच्या कक्षेमध्ये आता किती इलेक्ट्रॉन आले, 2 इलेक्ट्रॉन आले आणि याच्या पण शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 2 इलेक्ट्रॉन आले. आपण जो आयोनिक बॉन्ड बघितला होता त्यामध्ये काय होतं, कंप्लीट इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं, म्हणजे एक इलेक्ट्रॉन देतो दुसरा इलेक्ट्रॉन घेत असतो. पण या ठिकाणी कंप्लीट इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होत नाही. या ठिकाणी काय होतं, फक्त इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, इलेक्ट्रॉनची भागीदारी होती. आणि लक्षात ठेवा एक बॉन्ड साठी आपल्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. एक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी आपल्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. मग या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन होते, 2 इलेक्ट्रॉननी जो बॉन्ड तयार केला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणलं. आणि या ठिकाणी तो जो बॉन्ड आहे तो काय, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. सॉरी, why we call single covalent bond? Because of here only one bond which are formed. आता आपण हे जे बघितलं ते कशामध्ये बघितलं, आपण हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन बघितलं. त्याप्रमाणे आपण एका अनदर मॉलिक्यूल मध्ये काय बघू, हायड्रोजनचं किंवा कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन बघू. 2 नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण O2. आता या ठिकाणी O2 आणि O2 आहे. ऑक्सिजन हा नॉन मेटल आहे, नॉन मेटल आणि नॉन मेटल त्यामध्ये म्युच्युअल शेअरिंग होती आणि त्या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. या ठिकाणी ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 8 आहे. त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते किती आहे, 2 आणि 6 आहे. दुसरा ऑक्सिजन आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर 8 आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आणि 6 आहे. या ठिकाणी जर विचार केला, या ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 6 इलेक्ट्रॉन आहे. आणि या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन मी क्रॉस दाखवतो, या ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये पण किती इलेक्ट्रॉन आहे, या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन. ओके, आता मी काय सांगितलं, फक्त हायड्रोजन आणि हेलियम हे असे 2 आहेत, यांना त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये ते काय करतात, फक्त डुप्लेट तयार करतात, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणतात आणि काय होत असतात, स्टेबल होत असतात. पण जे ऑल अदर ऍटम आहेत त्यांना शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन लागतात, 8 इलेक्ट्रॉन लागतात. तर बघा या ठिकाणी या ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 6 इलेक्ट्रॉन आहे. या ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 6 इलेक्ट्रॉन आहे. मग या ठिकाणी काय होतं, या ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, या ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हे काय करतात, हे इलेक्ट्रॉनची याच्या 2 इलेक्ट्रॉनची याच्या 2 इलेक्ट्रॉनची काय करतात, शेअरिंग करतात, भागीदारी करतात. नंतर बघा कसं झालं होतं, या ठिकाणी हा ऑक्सिजन आहे, याचे 2 इलेक्ट्रॉन, याचे 2 इलेक्ट्रॉन थोडेसे इकडे येतात, याचे 2 इलेक्ट्रॉन इकडे येतात आणि या ऑक्सिजनचे हे काय झाले, इकडचे 6 इलेक्ट्रॉन. मग या ठिकाणी बघा ह्या 2 इलेक्ट्रॉन, क्रॉस म्हणजे तो पण इलेक्ट्रॉन आहे, डॉट म्हणजे तो पण इलेक्ट्रॉन आहे. या 2 इलेक्ट्रॉनमुळे या ठिकाणी एक बंध तयार झाला आणि ह्या 2 इलेक्ट्रॉनमुळे एक बंध तयार झाला. म्हणजेच या ठिकाणी या 4 इलेक्ट्रॉनमुळे किती बंध तयार झाले, 2 बंध तयार झाले. याला डबल कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतात. तो काय होता, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. हा काय आहे, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. डबल कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म इन द O2 मॉलिक्यूल. या O2 मध्ये कोणता बॉन्ड तयार होतो, सॉरी, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. तर कळालं या ठिकाणी आपला कोव्हॅलेंट बॉन्ड कसा फॉर्म केला. तर बघा ऑक्सिजन आणि ऑक्सिजन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झाला बिकॉज ऑफ बोथ आर द नॉन मेटल अँड द म्युच्युअल शेअरिंग ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ बोथ ऑक्सिजन. Here oxygen having atomic number 8 and having electronic configuration 2 and 6. The another oxygen having atomic number 8 and electronic configuration 2 and 6. Here the outermost electron in the first oxygen is 6 and the outermost electron in the second oxygen is also 6. Here for the completion of their octet or for the stability the oxygen carries the 2 electron. Okay.
या ठिकाणी मग ऑक्सिजनला स्टेबिलिटी प्राप्त करण्यासाठी त्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. या ऑक्सिजनला पण काय 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हे काय करतात, या ठिकाणी म्युच्युअल शेअरिंग करतात. कोणत्या, ह्या इलेक्ट्रॉनची आणि ह्या इलेक्ट्रॉनची. म्हणजे आपण या ठिकाणी जर विचार केला तर आता ह्या ऑक्सिजनचं काय झालेलं आहे, ऑक्टेट कंप्लीट झालं बघा. 1 2 3 4 5 6 7 8. आणि इकडून जर विचार केला तर ह्या ऑक्सिजनचं पण काय झालं, ऑक्टेट कंप्लीट झालं. म्हणजे या ठिकाणी त्यांची काय झाली, इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली. आणि इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली, म्युच्युअल शेअरिंग झाली, त्यामुळे तिथे काय झाला, बॉन्ड तयार झाले. किती बॉन्ड तयार झाले या ठिकाणी, 2 बॉन्ड तयार झाले बिकॉज ऑफ देअर 4 इलेक्ट्रॉन. ओके, या ऑक्सिजनचे 2, या ऑक्सिजनचे 2, दोन्ही इलेक्ट्रॉनची काय झाली, शेअरिंग झाली आणि कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झाला. तर अशा प्रकारे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत असतो. ज्या प्रकारे आपण आयोनिक बॉन्डचं फॉर्मेशन बघितलं त्याप्रमाणे तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन पण तयार करता आलं पाहिजे की सिंगल बॉन्ड कधी तयार होतो, डबल बॉन्ड कधी तयार होतो. ओके, थर्ड एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल वगैरे चांगलं लक्षात ठेवा. थर्ड एक्झाम्पल बघू आपण N2 मॉलिक्यूलचं. आता नायट्रोजन यांच्यामध्ये काय झालेलं आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला आहे. नायट्रोजनचा जो ऍटॉमिक नंबर आहे तो किती आहे, 7 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 5 आहे. या ठिकाणी दुसऱ्या नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 5 आहे. या नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये बघा किती इलेक्ट्रॉन आहे, या नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. ओके, आणि या नायट्रोजनच्या सुद्धा शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 5 इलेक्ट्रॉन आहे. मी या नायट्रोजनचे क्रॉसने दाखवतो आणि या नायट्रोजनचे डॉटने दाखवतो. ओके, पुढच्या लेक्चरला आपल्याला डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चर बघायचं. तर बघा याच्या शेवटच्या कक्षेमध्ये टोटल 5 इलेक्ट्रॉन आहे. याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी म्हणजे याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. या नायट्रोजनच्या पण शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 5 इलेक्ट्रॉन आहे. या नायट्रोजनला सुद्धा स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी किंवा त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी त्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हे काय करतात, बाबा तुझे 3 आणि माझे 3, आपण काय करू, शेअरिंग करू आणि शेअरिंग करून काय करू, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू. मग काय झालं, या ठिकाणी हा नायट्रोजन वरचे हे जे 3 इलेक्ट्रॉन आहेत ते थोडेसे इकडे आले. ओके, या नायट्रोजनचे 3 इलेक्ट्रॉन इकडे आले आणि आता या ठिकाणी काय झालं, या 2 इलेक्ट्रॉनमुळे एक बंध तयार झाला, या 2 इलेक्ट्रॉनमुळे एक बॉन्ड तयार झाला आणि या इलेक्ट्रॉनमुळे एक बॉन्ड तयार झाला. म्हणजे या ठिकाणी किती कोव्हॅलेंट बॉन्ड झाले, 3 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाले. त्या ठिकाणी सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि या ठिकाणी काय आहे, ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. अशा प्रकारे या ठिकाणी 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाले. ओके, तर बघा हे आहे फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करता आलं पाहिजे. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो, फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हेलियम आणि हायड्रोजनला फक्त 2 इलेक्ट्रॉन लागतात त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये. ते एक इलेक्ट्रॉनची काय करत असतात, शेअरिंग करत असतात. परंतु जर तुम्ही ऑल अदर ऍटमचा जर विचार केला तर त्यांना शेवटच्या कक्षेमध्ये त्यांना 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. त्यामुळे ते काय करतात, शेअरिंग करत असतात, म्युच्युअल शेअरिंग करतात. एकमेकांमध्ये ते काय करत असतात, शेअरिंग करत असतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन होते, त्याला 8 इलेक्ट्रॉन लागत होते. या नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन होते, त्याला पण 8 इलेक्ट्रॉन लागत होते. 3 इलेक्ट्रॉनची गरज होती. मग या ठिकाणी ह्या नायट्रोजन काय केलं, याच्यासोबत कोव्हॅलेंट बॉन्ड केला आणि याच्या शेवटच्या कक्षेमध्ये बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन तयार झाले. या नायट्रोजनचे हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे परत हे 5 इलेक्ट्रॉन, म्हणजे मधले इलेक्ट्रॉन हे काय झाले, शेअरिंग केलेले इलेक्ट्रॉन आहे, भागीदारी मधले इलेक्ट्रॉन आहे आणि हा काय झाला आता स्टेबल झाला. ओके, तर बघा अशा प्रकारे आपला कोव्हॅलेंटचा बॉन्ड फॉर्मेशन तयार होतो. कोव्हॅलेंट बॉन्ड अशा प्रकारे तयार होत असतो. तुम्हाला आतापर्यंत काही कन्फ्युजन असं कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे नेमकं काय असतं, तुम्ही त्या ठिकाणी जास्त एक्झाम्पल बघितली नसेल. ओके, पण या ठिकाणी तुम्हाला सर्व एक्झाम्पल सहित मी सांगतोय कोव्हॅलेंट बॉन्ड का तयार होतो, कसा तयार होतो. नंतरचं एक्झाम्पल बघा, आपण CH4 मॉलिक्यूल बघू. CH4 म्हणजे मिथेन. आता मिथेन हा सुद्धा काय करतो, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. इथं काय होत असते, शेअरिंग ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हियर कार्बन हॅविंग ऍटॉमिक नंबर 4 and electronic configuration is 2 2 and hydrogen having atomic number 1 आणि electronic configuration 1. तर बघा या ठिकाणी कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन असतात, 4 इलेक्ट्रॉन असतात. माहिती तुम्हाला, कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 4 इलेक्ट्रॉन असतात आणि हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. या ठिकाणी किती हायड्रोजन आहेत, 4 हायड्रोजन आहेत. तर बघा या ठिकाणी हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. ह्या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, हा हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, हा हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हा हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. हा जो क्रॉस आहे मी जो हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन दाखवला, जो डॉट आहे तो मी कार्बनचा इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे.
बघा परत एकदा सांगतो, मिथेन मॉलिक्यूल कसा तयार झाला. आपल्याला या चॅप्टर मध्ये कमीत कमी 400 ते 500 स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे. तुम्हाला सगळे स्ट्रक्चर ड्रॉ करता आले पाहिजे, ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. स्ट्रक्चर ड्रॉ कशी करायची, अनायन असल्यावर कॅटायन असल्यावर सुद्धा आपल्याला ठिकाणी स्ट्रक्चर ड्रॉ करता आले पाहिजे. बघा सिंपल आहे, तुम्हाला कोऑर्डिनेट बॉन्ड समजलं तर स्ट्रक्चर ड्रॉ करणं काही अवघड नाही. हे बघा जो कार्बन आहे तो सेंट्रल ऍटम आहे आणि हिअर 4 हायड्रोजन ऍटम आर सराउंडेड अराउंड द कार्बन ऍटम. या कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 इलेक्ट्रॉन आहेत. हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, पण 4 हायड्रोजन आहे आणि 4 हायड्रोजन 4 बाजूला कार्बनला बाउंडेड झालेले. हायड्रोजनच्या शेवटच्या हा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन. आता जर विचार केला तर हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन याच्यामुळे एक बंध तयार झाला. हा इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये एक बंध तयार झाला आणि या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये एक बंध तयार झाला आणि ह्या इलेक्ट्रॉन आणि ह्या इलेक्ट्रॉन मध्ये एक बंध तयार झाला. ओके. आता जर आपण त्याच्या स्टेबिलिटीचा विचार केला, त्याचा डुप्लेट आणि ऑक्टेटचा विचार केला, या ठिकाणी हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, शेअरिंग केलेले एक कार्बनचा एक त्याचा. या हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 2 इलेक्ट्रॉन आले, म्हणजे हायड्रोजन स्टेबल झाला. या हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 2 इलेक्ट्रॉन आले आणि ह्या हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये मग किती इलेक्ट्रॉन आले, 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे हायड्रोजन का झाला, स्टेबल झाला. त्याचबरोबर तुम्ही कार्बन बघा, कार्बनचे हे 2 इलेक्ट्रॉनच्या 2 इलेक्ट्रॉन 2 2 4 इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन आणि 8 आणि या ठिकाणी कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 8 इलेक्ट्रॉन आले, म्हणजे या ठिकाणी कार्बन पण कसा झाला, स्टेबल झाला. आणि हे जे मॉलिक्यूल आहे हे काय, CH4 मॉलिक्यूल आहे. आता कोणी जर नवीन मुलांनी जर बघितलं तेव्हा सनी पाकुळी काढली, ओके, फुल काढलं, असं काही नाही. ते फुल कसं तयार झालं हे मी सांगितलं, ते कसं उमललं हे मी तुम्हाला सांगितलं. की काय कसं उमललं ते, की कार्बन होते, कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन होते, ओके, 4 हायड्रोजन ऍटम होते, प्रत्येक हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याला 2 करण्यासाठी तो काय करतो, काय धडपड तयार करत असतो. ओके, तुम्ही जे करताय जे काही ते धडपड करताय. ओके, त्याचप्रमाणे हा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजनला पण त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी तो काहीतरी करण्याचं काम करत असतो. तेवढ्यात त्याला इथं कोण भेटतो, कार्बन भेटतो, कारण कार्बनला पण त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन करायचे असते. ओके, मग या ठिकाणी काय होतं, कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन यांच्यामुळे कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट होतं आणि प्रत्येक हायड्रोजन या कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन, या कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन, याचा 1 इलेक्ट्रॉन, याचा इलेक्ट्रॉन, असे 4 इलेक्ट्रॉन करून एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. या ठिकाणी किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतात, या ठिकाणी 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतात. ओके, मिथेन मध्ये किती कोव्हॅलेंट बॉन्ड इक्वेशन विचारू शकतात. हाऊ मेनी कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट इन द मिथेन मॉलिक्यूल. मिथेन मॉलिक्यूल मध्ये किती कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत, तर मिथेन मॉलिक्यूल मध्ये एकूण 4 कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि ते कोव्हॅलेंट बॉन्ड कोणासोबत आहे, हायड्रोजन सोबत. तर अशा प्रकारे मिथेन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड काय झालेला आहे, तयार झालेला आहे. कशासाठी, पूर्ण त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, त्याचं डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी. ऑक्टेट मीन्स त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि डुप्लेट मीन्स त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आणि हा कसा झाला, आता स्टेबल झाला. आणि स्टॅबिलिटीसाठी काय असतं, काहीतरी बॉन्ड तयार होत असतो, काहीतरी ते केमिकल बॉन्ड फॉर्म करत असतात. ओके, या ठिकाणी आपण मिथेन मॉलिक्यूल बघितलं. त्यानंतर बघू आपण कार्बन टेट्रा क्लोराइड CCl4. सगळे स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करा एकदा घरी मनाने. आपण उद्या घेणार आहोत, पण तरी पण तुम्ही घरी एकदा पुन्हा ड्रॉ करा. लेक्चर झाल्यानंतर, लेक्चर बघितल्यानंतर पुन्हा मनाने ड्रॉ करा. कार्बन टेट्रा क्लोराइड बघू आता. या ठिकाणी सेंटरला कोण असेल, कार्बन असेल आणि हे क्लोरीन, 4 क्लोरीन काय झालेले या ठिकाणी त्याच्या अराउंडला आहे. तर बघा कार्बन काढून घेऊ. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती, 17 आहे. इलेक्ट्रॉनचं स्वरूप 2 8 आणि 7 आहे. ओके, तर बघा या ठिकाणी क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे आणि या ठिकाणी कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 4 इलेक्ट्रॉन आहे. तर बघा या ठिकाणी मी कार्बनचे इलेक्ट्रॉन डॉटने दाखवतो आणि क्लोरीनचे इलेक्ट्रॉन मी क्रॉसने दाखवतो. तर बघा हे जे 4 क्लोरीन आहे हे काय झालेले, कार्बनच्या 4ही बाजूने काय झालेले, सराउंड झालेले. बघा क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 7 इलेक्ट्रॉन आहे. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके, मग काय झालं, या ठिकाणी क्लोरीनचे इलेक्ट्रॉन काढून घ्या. 1 2 क्रॉसने दाखवतो मी. 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा आता या ठिकाणी काय झालं, क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार झाला.
या ठिकाणी कार्बनचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार झाला, या दोन इलेक्ट्रॉन मध्ये एक बॉन्ड तयार झाला आणि या दोन इलेक्ट्रॉन मध्ये काय झाले बॉन्ड तयार झाला. तर बघा अशा प्रकारे या कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाले. आता जर विचार केला तर बघा क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, या क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, या क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, या क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे क्लोरीन टेबल आला. त्याचबरोबर जर तुम्ही कार्बनचा विचार जर केला तर कार्बनच्या शेवटच्या मध्ये कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले, त्याचा ऑक्टेट कंप्लीट झालं का, त्याला ऑक्टेट रूल असं म्हणायचं. त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं का बघा, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे या ठिकाणी याचं पण काय झालं ऑक्टेट कंप्लीट झालं. तर बघा अशा प्रकारे काय झालं कार्बन टेट्राक्लोराइड हा काय झाला कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला ड्यू टू द शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन. ओके, आणि हा पूर्ण मॉलिक्यूल काय झाला स्टेबल झाला. यानंतरचं जे एक्झाम्पल आहे जो H2O आहे, 6 नंबरचं एक्झाम्पल H2O, आणि जे 7 नंबरचं देतो मी तुम्हाला ते आहे NH3. या ठिकाणी काय करायचं, ऑक्सिजन हा सेंट्रल ऍटम घ्यायचा, म्हणजे ऑक्सिजन मध्ये घ्यायचा आणि त्याला हायड्रोजन जोडायचे, आणि या ठिकाणी नायट्रोजन मध्ये घ्यायचा, त्याला काय जोडायचे 3 हायड्रोजन जोडायचे. हे जे दोन स्ट्रक्चर आहेत ते मला तुम्ही सॉल्व्ह करून ग्रुप वरती नक्की पाठवायचे. काल एका मुलाने ग्रुप वरती मी जे क्वेश्चन दिले होते ते त्यांनी Zn2+ आणि Ap2+ सॉल्व्ह केलं आणि सांगितलं सुडो आहे की नाही. तर प्रत्येकाने काय करा, लेक्चर बघितलं का, जे होमवर्क असेल 1-2 एक्झाम्पल ते सोल्व्ह करून ग्रुप वरती टाका. ओके, जशाप्रमाणे मी आता हे 5-6 एक्झाम्पल काढले, त्याचे काय केले कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार झाला असं मी स्ट्रक्चर वगैरे काढलं. त्याचप्रमाणे तुम्ही काय करा, घरी या H2O चं आणि NH3 चं काय करा स्ट्रक्चर काढा. ओके, किंवा जो PCl5 आहे तुम्हाला हे पण देतो PCl5. PCl5 मीन्स फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ओके, फॉस्फरसचा ऍटॉमिक नंबर माहिती आहे सर्वांना किती आहे 15 आहे, आणि क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे इथे मी तुमच्या समजण्यासाठी हे 8 नंबरचं एक्झाम्पल. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 17 आहे. तर यांच्यामध्ये काय झालेलं आहे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला आहे, याचंही तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. तर बघा PCl5, H2O आणि NH3 हे 3 स्ट्रक्चर तुम्ही हे लेक्चर बघितल्यानंतर सॉल्व्ह करायचे. कळल तुम्हाला एक कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करता येतो का. फक्त काय करायचं, जो सेंट्रल ऍटम आहे या ठिकाणी सेंट्रल ऍटम फॉस्फरस, या ठिकाणी सेंट्रल ऍटम मधला नायट्रोजन, या ठिकाणी मधला कोणता आहे ऑक्सिजन आहे, आणि त्याचे इलेक्ट्रॉनचं स्वरूप लिहायचं. त्याच्यामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन द्यायचे, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन द्यायचे. ओके, आणि करायचं त्यांचं फक्त ऑक्टेट कंप्लीट करायचं. त्याप्रमाणे नायट्रोजनचा हा सेंट्रल ऍटम आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं. ओके, त्यानंतर PCl5 फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं, आणि अशा प्रकारे काय करायचं तुम्ही याचे स्ट्रक्चर काय करायचे ड्रॉ करायचे. तर आपण हे बघितलं कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म कसा होतो. यानंतर आपण बघणार आहोत सम प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. एक्झाम्पल लिहून घेतले असं, सम प्रॉपर्टीज ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड. ज्याप्रमाणे आपण आयोनिक बॉन्डच्या प्रॉपर्टी बघितल्या त्याप्रमाणे आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्डच्या काय बघायच्या आहे प्रॉपर्टी बघायच्या आहे. ओके, प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. आता हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो तो कोणामध्ये फॉर्म होत असतो, ड्यू टू द मॉलिक्यूल मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत असतो, आयन मध्ये होत नसतो. आयन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड कोणामध्ये फॉर्म होत असतो, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये. आपण ते एक्झाम्पल बघितलं H2 मॉलिक्यूल, O2 मॉलिक्यूल, N2 मॉलिक्यूल, हे जे आहे ते सर्व काय आहे मॉलिक्यूल आहे, आणि या मॉलिक्यूल मध्येच काय तयार होत असतो कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत असतो. तर आता याची आपल्याला प्रॉपर्टी बघायच्या. जे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आर द बॅड कंडक्टर. कशाचे बॅड कंडक्टर. बॅड कंडक्टर म्हणजे काय, याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. बॅड कंडक्टर म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी आपल्याला आयन पाहिजे, पण या ठिकाणी आयन नाहीये, मॉलिक्यूल आहे, आणि म्हणून कोव्हॅलेंट बॉन्ड मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. द सेकंड इज दॅट या ठिकाणी जे वीक वंडरवॉल फोर्स जे असतं, वीक काय असतं वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. यामध्ये जे दोन ऍटम मधलं जे अट्रॅक्शन असतं ते कसं असतं स्मॉल असतं. ओके, ऍज कम्पेअर टू द आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते कसं असतं स्ट्रॉंग असतं, कारण की या ठिकाणी ड्यू टू ट्रान्सफर ऑफ द इलेक्ट्रॉन मुळे काय झालाय बॉन्ड तयार झाला तो स्ट्रॉंग असतो.
परंतु या ठिकाणी जो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो त्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते कसं असतं, वीक असतं. दे एक्झिस्ट इन अ गॅसियस और लिक्विड फॉर्म मध्ये असतात. जे कोव्हॅलेंट बॉन्ड असतात तयार झालेले ते नेहमी तुम्हाला गॅसियस फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मध्ये बघायला मिळतील. दिस इज द थर्ड प्रॉपर्टी ऑफ दिस कोव्हॅलेंट बॉन्ड. देन दे आर सोल्युबिलिटी. त्यांची जी सोल्युबिलिटी आहे ते इनसोल्युबल आहे. कशामध्ये? वॉटर मध्ये, पाण्यामध्ये काय ते इनसोल्युबल आहे. आणि लास्ट वन इज दॅट मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट असतो त्यांचा कसा असतो, हॅव्हिंग लो. त्यांचा जो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असतो तो कसा असतो, लो असतो. दीज आर द सम टिपिकल फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस कोव्हॅलेंट बॉन्ड. फर्स्ट प्रॉपर्टी इज दॅट दे आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यांच्यामधून विद्युत धारेचं वहन होत नाही, कारण विद्युत धारेचं वहन होण्यासाठी आपल्याला त्याच्या आयनच्या फॉर्म मध्ये असतात आणि ज्यावेळेस आयनचं फ्लो होतं त्यावेळेस त्याच्यामधून करंट फ्लो होत असतो किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो असते. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस कोव्हॅलेंट बॉन्ड इज व्हेरी वीक. याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, जे बल असतं ते कमी असतं ऍज कम्पेअर्ड विथ आयनिक बॉन्ड. दे एक्झिस्ट इन अ गॅस और लिक्विड. ते गॅसेस फॉर्म मध्ये किंवा लिक्विड म्हणजे वायू रूपात किंवा द्रव रूपामध्ये असतात. त्यांची जी सोल्युबिलिटी आहे म्हणजे जी विरघळण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कशावरती आहे, इनसोल्युबल इन वॉटर. ते पाण्यामध्ये विरघळत नाही. आणि त्यांचा जो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट आहे तो कसा एकदम कमी आहे. तर बघा अशा प्रकारे आपण कोव्हॅलेंट बॉन्ड बद्दल बघितलं. स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं, म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड कसा फॉर्म झाला, त्याचप्रमाणे आपण त्याच्या प्रॉपर्टी पण बघितल्या. उद्याच्या लेक्चरला जो नंबर 3चा बॉन्ड आहे तो मेटॅलिक बॉन्ड आपण उद्या बघू आणि नंतर नेक्स्ट लेक्चर दुसऱ्या टॉपिक वरती बघू. थँक्यू.